नमस्कार मंडळी, पुणे स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, मी तुम्हाला घेऊन आले आहे तुमच्या सुट्टीतल्या घराकडे. कारण हे आहे आपल्या सुट्टीचं आणि हक्काचं घर. कारण जेव्हा वीकेंड होतो तेव्हा आपल्याला जायचं असतं कुठेतरी छान असं रिलॅक्स गेटअवे एन्जॉय करायला. तर मी तुम्हाला घेऊन आले आहे मुळशीतील स्वच्छंद फार्म हाऊस येते. तर इथे येऊन तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत खूप छान असं टाइम स्पेंड करू शकता. चला मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी दाखवते. आणि रूम मधूनच बाहेर हा ह्यूजचा गार्डन एरिया आहे. तिथे तुम्ही आउटडोर गेम्स ऍक्टिव्हिटी एन्जॉय करू शकता. तर इथे हा एक आपण गार्डन एरिया बघितला. तर इथे तुम्हाला प्लस पॉइंट असं आहे की 2 गार्डन एरिया मिळणार आहेत. तर या सेकंड गार्डन एरियाच्या एक्झॅक्ट पुढे मिडलला दोन्ही गार्डनच्या लहान मुलांसाठी छानसा झुला पण इथे त्यांनी दिलेले आहेत खेळायला. तर हा आहे सेकंड गार्डन एरिया. लुक ॲट दिस, केवढा ह्यूज आहे आणि चहू बाजूनी सगळीकडे हा सुंदर हिरवागार निसर्ग आहे. इथे अगदी पोल्युशन फ्री वातावरण आहे. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुळस आहे आणि ते सुंदर असं दत्ताचं खूप छान मंदिर इथे त्यांनी दिलंय. विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही ह्यूजचा स्विमिंग पूल एरिया आहे. बेबी स्विमिंग पूल सुद्धा आहे आणि खूप डीप असं मोठ्यांसाठी अडल्टसाठी स्विमिंग पूल सुद्धा आहे. तर स्विमिंग पूल मध्ये मस्तपैकी चिल करा आणि तुमचा टाइम स्पेंड करा. तर हा आहे इंडोर एरिया, इंडोर गेम एरिया. तर इथे सर्वजण छान असं आपला फ्रेंड सोबत मस्त कॅरम एन्जॉय करतात. इथे सर्व लेडीज आहेत जे गेम्स खेळतायत. तर कसं वाटतंय सर्वांना? मस्त सर, तुम्हाला? तर हा आहे डायनिंग एरिया. इथे तुम्ही तुमचं जेवण आणि डिनर एन्जॉय करू शकता. खूप मोठा असा डायनिंग एरिया आहे. आता आपण बघूया जेवणामध्ये नक्की काय काय आहे. तर इथे प्लेट्स लागलेले आहेत आणि काय काय जेवणात बघूया. आता इथे कोशिंबीर दिसतीये, तूप दिसतंय, लोणचं, ठेचा आणि हे काय चपाती आणि भाकरी. ही कोणती भाजी आहे? पनीरची भाजी. भरलेली भेंडी आणि किती गरमागरम मस्त वाटतंय. वाव. वरण, पापड, टिक्की पण दिसतीये, स्टार्टर पण आहे. हे काय आहे? आम्रखंड. वाव, मस्तच. आणि इकडे आहे ओके नॉनव्हेज सुद्धा इथे आहे बरं का. अंड्याची भाजी आहे आणि चिकन सुक्का. वाव, मस्त गरमागरम जेवण दिसतंय. सो आता आपण आहे फर्स्ट फ्लोअरवरती. तर फर्स्ट फ्लोअरवरती तुम्ही पाहू शकता ही डॉर्मेटरी रूम आहे. केवढी मोठी आहे आणि इथे खूप सारे सोफा कम बेड आहेत. ऍक्च्युली चेअर कम बेड म्हणलं तरी चालेल. तर खूप मोठा जरी ग्रुप येतोय ना तर त्यांची एकदम व्यवस्थित सोय इथे होणार आहे. सगळं ब्लँकेट, पिलो सगळं काही इथे आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथून आतमध्ये इथून बाहेर गेल्यानंतर ह्यूजचा बाल्कनी एरिया इथे आहे. आणि इथे बाल्कनीमध्ये सुद्धा सिटिंगचं छानसं ऑप्शन अवेलेबल आहे. सो डॉर्मेटरी रूममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता टीव्ही युनिट आहे. त्यानंतर इथे कूलर सुद्धा आहे. वॉशरूम सुद्धा आहे जी की खूप ह्यूज वॉशरूम आहे. 2 बेसिंग आहेत. त्यानंतर हे 2 बाथरूम आहेत आणि 2 टॉयलेट सुद्धा इथे त्यांनी दिलेले आहेत. सो ही सुद्धा एक आहे जी डॉर्मेटरी रूम आहे. सो इथे खूप सारे सोफा कम बेडचा सेटअप इथे त्यांनी दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक रूममध्ये मीन्स 2 ह्या डॉर्मेटरी रूम आहेत. ज्या तुम्ही जर 2 मोठे ग्रुप येत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि सेम वॉशरूम आहे, नीट आणि क्लीन, अगदी स्वच्छ क्लीन असं हे सर्व इथे त्यांनी दिलेलं आहे. 2 बाथरूम, 2 वॉशरूम आणि टीव्ही युनिट सुद्धा आहे. चला आता आपण बाल्कनीकडे जाऊया. तर इथून तुम्ही बाल्कनी पाहू शकता. बाल्कनीमध्ये सुद्धा हे सिटिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे. तर मंडळी सेकंड फ्लोअरला हे आहेत 2 स्वीट रूम. त्यातली ही एक रूम तुम्हाला दाखवते. हे बघा, आल्यानंतर इथे खूप छान असं ह्यांनी इथे डेकोरेट केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे. हे छानसा बेड दिलेला आहे जिथे 3 लोक आरामात झोपू शकतात. आणि टीव्ही युनिट सुद्धा आहे. इकडून आतमध्ये गेल्यानंतर सरप्राईज गोष्ट म्हणजे अशी की इथे 2 टॉयलेट दिलेले आहेत आणि 2 बाथरूम सुद्धा आहेत.
आणि सेम ह्याच रूम मध्ये तुम्हाला इथे दिसेल अजून एक रूम दिलेली आहे, ज्याला सेपरेट असा दरवाजा सुद्धा आहे. सो ही पण क्वीन साईज हा बेड आहे. इथे त्यांनी प्रॉपर ड्रेसिंग टेबल सुद्धा दिलेला आहे. आणि इथून तुम्ही पाहू शकता सगळ्यात बेस्ट पार्ट ह्या रिसॉर्टचा म्हणजे असा की ह्या रूम मध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान बाल्कनी दिली. तर मंडळी ही आहे गार्डन व्ह्यू रूम. पाहू शकता खूप ह्यूज अशी ही गार्डन रूम आहे. इथे टीव्हीचा सेटअप आहे, इन्व्हर्टर आहे, पाण्याच्या बॉटल्स वगैरे. आणि ही प्रॉपर टोटल 3 लोकांसाठी ही रूम आहे. म्हणजे जर तू एक कपल आणि त्यांचं जे छोटं बेबी असेल तर त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट आहे. आणि इथूनच तुम्हाला आतमध्ये हे वॉशरूम सुद्धा मिळतील अटॅच्ड रूम मध्ये. सो लुक एट दिस. तर आपण ह्या रूमच्या जर बाहेर गेलो, इथून तुम्हाला गार्डन एरिया दिसणार आहे. सो हे पहा, खूप छानसं असं इथे गार्डन त्यांनी दिलेलं आहे. इथे तुम्ही संध्याकाळी खूप छान टाइम स्पेंड करू शकता. स्वच्छंद रिसॉर्टच्या साईडला सुंदर अशी स्वच्छंद नदी वाहतीये. आणि ह्या नदीचं नाव तुम्हाला माहिती आहे का मंडळी काय? तर ही आहे वळकी नदी. अगदी असं वेगळं असं नाव आहे. मी पण थोडी सुरुवातीला म्हणले काय नाव आहे, पण खूप छान नाव आहे वळकी नदी. खूप सुंदर. तुम्ही इथे इव्हनिंगला येऊन फोटोज क्लिक करू शकता. मस्त मजा येईल तुम्हाला. किंवा तिथे छान नदीकाठी आरामात बसू शकता. तर इकडे बघा तुम्ही, छान रिसॉर्टच्या थोडंसं 1 मिनिटाच्या वॉकने तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचाल. इतकी शांतता आहे इथे. आणि छान थंडगार पाणी मस्त असं शांततेत संत गतीने वाहते. आणि छान झाडं पण आहेत. अगदी काल्म रिलॅक्सिंग वातावरण आहे इथलं. तर मंडळी इथे पाहू शकता तुम्ही, आम्ही मस्त बार्बिक्यू करतो. इथे चिकन बार्बिक्यू चालू आहे. मस्तपैकी इथे बॉनफायर एन्जॉय करा. तर मंडळी स्वच्छंद रिसॉर्टचे ओनर आपल्यासोबत आहेत. नमस्ते सर. नमस्ते सर, तुमचं नाव? निलेश कुमार. तर निलेश सर, आम्हाला स्वच्छंद रिसॉर्टबद्दल काही सांगाल? स्वच्छंद रिसॉर्ट ही अशी कन्सेप्ट आहे की इथे सगळ्यांनी ग्रुपने एकत्र यावं आणि ग्रुपने राहण्यासाठी सोय आहे. सो बेसिकली इथे वन डे रिटर्नचंही पॅकेज आहे आणि ओव्हरनाईट स्टेसाठी देखील आहे. वन डे रिटर्नचं जे पॅकेज आहे ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असं आहे. याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, हाय टी या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. आणि स्टेच्या याच्यामध्ये 12 वाजता चेक इन, लंच, हाय टी, डिनर, स्टे आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. आणि ॲम्युनिटीज काय काय आहेत? ॲम्युनिटीज आपल्याकडे स्विमिंग पूल आहेत, 2 ह्यूज लॉन्स आहेत. लॉनवरती क्रिकेट, बॅडमिंटन आहे, टग ऑफ वॉर आहे, म्युझिक आहे, कराओके आहे, त्याच्यानंतर टेबल टेनिस आहे, कॅरम आहेत, लुडो, चेस, इंडोर आउटडोर ॲक्टिव्हिटी दोन्ही आहेत. आणि जर एखादा कॉर्पोरेट इव्हेंट करायचा आहे किंवा फंक्शन करायचं छोटे मोठे, तशी काय सोय आहे तुमच्याकडे? हो आहे ना, आपल्याकडे छोटे मोठे फंक्शन्स पण होतात. साधारण 100 लोकांपर्यंत आपली कपॅसिटी आहे दिवसभराची. सो कॉर्पोरेट इव्हेंटसुद्धा आपल्याकडे होतात. ओके. आणि डॉर्मेटरी रूम जे आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे? एका रूमची कॅपॅसिटी 10 ते 12 लोकांची आहे. 10 ते 12. येस. ओके. आणि जर एक्स्ट्रा कोणी म्हणजे एक्स्ट्रा लोक येत असतील 12 पेक्षाही जास्त तर मग आपल्याकडे असे 4 सूट आहेत. फर्स्ट फ्लोअरला 2 आहेत, सेकंड फ्लोअरला 2 आहेत आणि 2 इंडिव्हिज्युअल रूम्स आहेत. सर, जर सगळं फूड वगैरे सगळं इन्क्लुडिंग आहे तर फूडमध्ये स्पेशालिटी काय आहे तुमच्या? फूडमध्ये महाराष्ट्र थीम जास्त राबवली जाते. याच्यामध्ये युनिक पदार्थ आपण देतो. सकाळी ब्रेकफास्टला सच की घावणं ही दुर्मिळ झालेला पदार्थ आहे, आजकाल कोणाला पुण्यामध्ये मिळत नाही. सो घावणं, बटाटा वगैरे. त्याच्यानंतर जेवणामध्ये बिर्ड्यांची उसळ आहे, हराभरा कबाब म्हणून आपण फरसाण आयटम म्हणून देतो, सुरळीची वडी आहे, पाटवडी आहे, असे युनिक पदार्थ आपण देतो. ऍक्च्युली खूपच युनिक ब्रेकफास्ट आहे. म्हणजे असा ब्रेकफास्ट मी नाही बघितलेला रिसॉर्टमध्ये. मोस्टली इडली सांबार पोहा तेच असतं. काहीतरी युनिक तुम्हाला खायला भेटणार इथं आल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये. आणि सर, इथपर्यंत यायचं असेल तर इथला ॲड्रेस ॲक्च्युली हे कोळवण गावामध्ये येतं, मुळशी तालुका. पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर आहे. तुमचा सुद्धा कोणताही मोठा ग्रुप असेल, स्कूलचा असेल, कॉलेजचा असेल, फॅमिली असेल, तर नक्की या स्वच्छंद रिसॉर्टला आणि मस्तपैकी धमाल मस्ती करा. आणि सगळे बुकिंगचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. आणि आता स्क्रीनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल ॲड्रेस दिसत असेल तर पुणेरी स्मिता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.